मग आज तर रात्र झोपलेच नाही फादर. त्यामुळे ना आता चाललो खेडलं घेऊन. डॉक्टरचा अजिबात उपाय करायचा नाही. इकडे आले ना आता नाही परत नाही करणार. मला गोळी सुद्धा देऊ शकणार नाही ते सरळ सांगतात हा मंत्र टाकायला. तर नीट झालं ना तर आपण दर गुरुवारी त्या ठिकाणी जाणार मग दर्शन करायला जाऊ. फक्त फरक पडा पाहिजे बस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण वाजलेले सकाळचे 8:30 आणि आता चाललो आम्ही खेडला. फादरचं ना जरा थोडं जास्त दुखायला लागलं डोकं नाही का. आता औषध वगैरे हॉस्पिटल वगैरे आमचं चालू आहे, मेडिसिन वगैरे चालू आहे. पण गायलं घरच्यांचं मत जरा की ना ते मंत्र वगैरे टाकतात नागिन आल्यावर की इथं जखम आहे ना ती दुखती जास्त. मग आज तर रात्र झोपलेच नाही फादर. त्यामुळे ना आता चाललो खेडलं घेऊन. रितेश मी आहे आणि आप्पा आहे. हे 2 कांटे दाखवते मग एकच कांटे दाखवते राव. म्हणजे टाकीच फुल करू करा म्हणा. 2700 करा ना. चल बरं ते बसलंय 29 लिटर ना अराउंड. काही वाडी आहे तिथे एक ते बाबा इथं मंदिर आहे ते असतात. आता ते शोधा गेल्या तिथं ते आहेत का इथं ते बाबा आहे ते मंत्र टाकतात. आम्ही आलो तिथं डायरेक्ट. थोडं खेडच्या पुढं आले ना राजूनगरच्या तुकाई देवी गाव एक तुकाई गाव आहे काय तुकाई देवी मंदिर इथं एक आणि ते एक मंदिर आहे तिथं असतात ते बाबा. त्यांची वाट बघतो आम्ही आता. मग फादरला गाडीतच बसवलेलं आहे पण बाहेर नको ते सापडले ना मग आपण मंदिरात जाऊ डायरेक्ट. ते मंदिर आहे ते दत्ताचं मंदिर आहे ना. दत्ताचं मंदिर आहे ते. बाबा गावात गेलेत तिथले पुढल्या हॉटेलवाल्याने सांगितलं आम्हाला. त्यांची वाट बघू आपण थोडी वेळ. फादरला गाडीतच बसवले तर तिथे हॉटेलमध्ये जेवण चांगलं बरं का. हां मी खाल्लेलं एकदा. संतोष बोललो पण आम्ही एकदा. फ्रेंड हां फ्रेंड. आता फरार येतो सध्या कुठे जा कामाला. हां काम को. 1 hour later. माझा नियम आहे ते मला माहित होतं. ते दररोज काय झालं एकदा वडील आणले ते नागिन झाली. उतरली कमी झालेली आहे नागिन. दुखतंय जरा. दुखत त्याला काय औषध लावलं ते डॉक्टरांचं चालू आहे. डॉक्टरचा अजिबात उपाय करायचा नाही? नाही. इकडे आले ना हां आता नाही परत नाही करणार. 3 डॉक्टर आले मंत्र टाकायला इथं. हां ज्या त्या डॉक्टरांका इथं खेळला हां तुम्हाला गोळी सुद्धा देऊ शकणार नाही ते सरळ सांगतात हा मंत्र टाकायला. बरोबर. नाही नाही सुजवा सरलेली. आता काय नाही. आता काय काय नाही सलतय ते. फक्त ते ना आता परत दवाखान्यात देणार नाही काय नाही. चला तिथे मंदिरात जायचं ना. मंदिरात का हा राख नाही. चल मंदिरात घेऊन जाऊ. थांब. चाल. 1 hour later. अंगारा दिलाय हा लावायचा आहे 5 टाइम दिवसातून. असं फक्त पांढरा हात करायचं असं चोळायचं आहे त्याला. आणि ते म्हणले अजून वाढवायची ना आपली गौरी घ्या त्याला जाळा त्याचा पण राख करा आणि त्यात मिक्स करा म्हणले. आणलेली गौरी जाळलेलं याला याची राख करायची. आता त्यांनी दिले राख आहे ना ही कमी आहे ते राख मिक्स करायची आणि ते लावायची म्हणले. 2 दिवसात फरक पडत म्हणले. तर बघू ते मंत्र पण टाकलेले त्यांनी. काय दत्ताचे भक्त आहे ते. मंदिरात घेऊन गेलतो मी त्यांना आज. तर साधारण 1 वाजा आलेला आहे. जेवण करतोय आणि बायको सोडायचं माहेरी. आता परत जायला लागेल तिकडं मला. तर जेवण करू म्हटलं. 1 वाज आत्ता मी एक मुद्दा एकदा लावलेला आहे तो राख म्हणजे होती ना डोक्याला जी लावलेली अशी 5-6 वेळा लावायची दिवसातून. फरक तर पडायला पाहिजे राव. काल रात्री तर दुखत होतो वाटतं. इथं बस कडला आजाद.
जा बाय बाय कर बाहेर लाव चल. आता साधारण 2:13 आलेले. आता सोडलं बायकोला माहेरी, चाललो आता घरी परत. मध्ये फक्त शेलचे पंप कॉफी घेऊ, एक कॅपेचिनो, आणि मग पुढं घरी फादरला तर मी 2 वेळा लावलेला आहे. साधारण अजून 3-4 वेळा लावायचं आहे. 4 वेळा लावायचं मला. 2 वाजले म्हणलं, 2-2 तासाच्या गॅपनी लावू म्हणलं. मग ते मलम नाही ते, त्यांनी ते अशी अंगारा दिलेला आहे दत्ताचा. आता काय डॉक्टरांचं आहे ना, एवढं मी करून वैतागलोय ना. फादरला रात्री लय पेन होत होतं, एवढं दुखत होतं ना. मग एका तास झोपल्याचं फक्त ते पण, नाही तर दररोज सारखं उठत होते. ती ना एमर्जन्सी वाली गोळी दिली मी रात्री, तरी दुखत होतं. मग एवढं पेन होतं ते. आणि आता ते राख लावलीत ना अशी, असं काळं पडलं सगळं, अशी खपलीसारखी बसले सगळं. आता मी या गोष्टींना मानित नाही राव, पण काय आता हे घरच्यांमुळे म्हणलं करू. मी पण म्हणलं या जर फादरचं नीट झालं ना, तर आपण दर गुरुवारी त्या ठिकाणी जाणार, मग दर्शन करायला जाऊ. फक्त फरक पडा पाहिजे बस, कारण लय दुखते वाईट. सण लय की आले ते, आजारच पहिल्यांदा बघितलं राव मी जिंदगीत. बऱ्याच दिवसानंतर या रोडला आलोय. म्हणलं मग शेलचं पप्पा यायचा तर कॉफी घेऊ आपण, कॅपेचिनो घेऊ, आणि मग परत पुढं जाऊ. तसंच इथून काय जवळ आहे आमच्या जायला. देवगावचं अंतर साधारण इथून एक 3-4 किलोमीटर आहे फक्त, म्हणजे जवळ आहे. तो कोण आहे? एक कॅपेचिनो द्या. हां लार्ज. फिल्टर कॉफी नाही का? कॅपेचिनो द्या. ऑलमोस्ट आता जस्ट आलोय. आता आंघोळ करायचेत. आंघोळ केल्यानंतर फादर प्रथम मला मग ते अंगारा लावावं लागेल. जेवला आता? काय खाल्लं? वाटाणा भाकर. चहा किती वेळा खाल्ला? आता मी आवर आलोय. मी तू आंघोळ करतो आम्ही पण. हा मोबाईल चार्ज नाही माझा. चार्जर कुठे माझा? 1 hour later. 4 वाजले आता बरोबर. तो अंगारा कुठे आता? त्या अंगारा लावायचा टाइम झाला जरा. दिवसातून 6 वेळा लावायचा ना, आता ही 3री वेळ आहे. आणि ते दुसरं कुठं आई चालू ठेवलेलं ते मिक्स करायला लागेल. नाही मिक्स करून लावायचे, ते पूर्ण नाही. तर हे अंगारा आणि हे आपलं जे असते ना गौरी जाळून राखेली, आता इथून मिक्स करायची आणि लावायची अशी.